पुण्यातील कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली आहे। बँक घोटाळ्यावरील आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर महायुतीवरील टीकेला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। बँकेच्या बद्दल मधल्या काळामध्ये 25,000 कोटीचा घोटाळा, 10,000 कोटीचा घोटाळा असले काही काही आकडे सांगितले। पण आकडे सांगितल्यानंतर एखाद्या सर्वसामान्य माणसाला वाटतं एवढं झालं असेल, बरं झालं असेल काय यांचं काय सांगता येतं, झालं असेल। जर एवढा तोटा म्हणजे एवढा जर भ्रष्टाचार झाला असता तर बँक राहिली असती का? चाळवीरांची संख्या वाढलेलीच आहे सध्या। रोज कुणीतरी काहीतरी बडबड करत असतो, कुणाकुणाला म्हणून उत्तर द्यायची। पण त्याच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहकारामध्ये काम करत असताना एक तो डाग लागलेला आहे, ही पण गोष्ट मी नाकारू शकत नाही। पण मी कुठल्याही संस्थेत काम करत असताना तसं बघितलं तर मी चहाचा पण मिंदा तिथं राहत नाही। कुठं पीडीसीसी बँकेत 7 वर्ष मला वाटतं अंकुशराव वगैरेंनी मला चेअरमन तिथे केलं होतं। कधी मी तिथं काही त्या पीडीसीसी बँकेचं वापरलं नाही। मध्ये एकाने सांगितलं की नागपूरचे पैसे मेट्रोचे गेले, मुंबईचे गेले, पण पुण्याचे गेले नाही। इतक्या धादांत खोटं बोलतात। ठीक आहे ना, आज कोणाला आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना काही गोष्टी पटत नसतील, मला ते मान्य आहे, कारण सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात तशा तुम्हाला पटल्या पाहिजे असं काही नाहीये। पण उगीचच खोटं काहीतरी सांगायचं